जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. आपण बघितलेलं होतं मागच्या भागामध्ये की उडान खाकी पेपर क्रमांक 49 याचा भाग एक आपण आपल्या उडान द करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती टाकलेला होता. आणि आज त्याच्यातले राहिलेले अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातील काही जे प्रश्न राहिलेले होते त्याचा भाग 2 म्हणून आपण टाकत आहोत. आणि पुष्कळ विद्यार्थ्यांचं ओपिनियन किंवा रिव्ह्यूज हे चांगलं आहे आणि सहकार्य सुद्धा आपल्याला चांगलं लाभत आहे. त्यांचा पेपर सोडवताना रिॲक्शन बघता सर पेपर कुठेतरी डिफिकल्ट लेवलचा होता, तर त्याच पद्धतीचे प्रश्न म्हणजे प्रश्न लेंदी असतील परंतु त्याचे उत्तर शॉर्ट पद्धतीने कसे करता येईल म्हणजे विदिन द 10 सेकंद किंवा अर्ध्या मिनिटात किंवा एखादी प्रश्न टाइम कन्झ्युमिंग असेल परंतु पेपर स्ट्रॅटेजी कशी वापरायची किंवा हाऊ टू मॅनेज टाइम, हाऊ टू हँडल प्रेशर, हाऊ टू मॅनेज विच क्वेश्चन आर फर्स्ट अटेम्प्ट, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला रिझल्ट पर्यंत नेणार आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला उडान खातीचे जे पेपर्स होणारे आहेत समोर सुद्धा ते सुद्धा देणे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात आपण पेपर क्रमांक 49 मधील काही प्रश्न बघितले. तर त्याच्यातला आता पेपर क्रमांक 49 मधील पुढील प्रश्न क्रमांक 43 हा अल्फाबेट वरती प्रश्न होता. चला तर बघूया त्याचं सोल्युशन. तर प्रश्न क्रमांक 43 अल्फाबेटचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण GPW GPUW म्हणजे लगेच वारंवार तेच अल्फाबेट रिपीट होत आहे. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं कुठेतरी लॉजिकल दृष्टिकोनातून विचार करा, कारण याला नंबरिंग करून काही फायदा नाही. नंबरिंग केव्हा केल्या जाईल? डिफरंट टाइप्स ऑफ अल्फाबेट जर येत असेल तर नंबरिंग करण्यात अर्थ आहे, अन्यथा त्याच्यामध्ये कुठेतरी लॉजिक दडलेलं असेल. आता जर बघितलं आपण तर फर्स्ट GPW दिसत आहे याच्यामध्ये, देन त्याच्यानंतर GPUW. आता जर विचार केला याला 23 देन त्याच्यानंतर 21 इकडे 2 अल्फाबेट मायनस केलेले आहेत. देन त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा PUW कॉमन दिसत आहे आणि जी नंतर इथे आय लागलेला आहे म्हणजे 7 आणि हे 2 प्लस काय झालेले आहे याच्यामध्ये +2 झालेला आहे. देन याच्यामध्ये जर बघितलं आपण तर GIP हे कॉमनच आहे आणि देन त्याच्यानंतर इथे एस लागलेला आहे म्हणजे 23 हे होते 21 आणि याच्या मागे 19 म्हणजे 2 काय झालेले आहेत इथे मायनस. म्हणजे इथं काय होत आहे आपल्याला इकडून -2 या कंडिशन मध्ये +2 इकडून -2 आणि आता इकडून +2 म्हणजे पी नंतर आपला आय नंतर 2 जर केलं आपण मिळवले तर याच्यामध्ये मिळणार आय नंतर 2 प्लस केलं तर काय येणार KBSUW. हे ऑप्शन GIKPSUW हे कुठे दिसतंय आपल्याला ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यामुळे ते ऑप्शन तुमचं उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 48 खालील संख्यांमधून विसंगत संख्या ओळखा, फाइंड दी ऑड मॅन आउट आणि सिरीज दिलेली आहे. आता सिरीजचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना फर्स्ट लिंक सेकंड लिंक थर्ड या पद्धतीमध्ये असते. तेव्हाही पहिल्याचं रिलेशन दुसऱ्यासोबत, दुसऱ्याचं रिलेशन तिसऱ्यासोबत. परंतु इथे बघता ओके असेंडिंग अँड डिसेंडिंग पॅटर्न मध्ये संख्या दिलेल्या आहेत. त्यावेळेला तुम्ही लावत असताना रिलेशन हे सेपरेटली लावायला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्रश्न हार्डली 1 to 2 मिनिट स्पेंड करा. जर आलं तर ठीक, अन्यथा त्याला स्किप करा. जर टाइम असेल तुमच्याकडे तर नंतर सॉल्व्ह करा. जर आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला कुठेतरी घन संख्या दिसत आहे 343 7चा घन आहे. देन त्याच्यानंतर याचं जर घन काढलं आपण तर हे 5 निघेल. 3च्या अगोदरची घन संख्या 1 15चा घन असेल हा. देन त्याच्यानंतर याच्यामध्ये 8 असेल तर 2 आणि 10च्या अगोदरची घनसंख्या 8 म्हणजे ती 2 ची आहे. 64 हे 8चा घन आहे आणि 324 ही घनसंख्या नाही आहे. ओके, तर त्याच्यामुळे तुमचं ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 52 वर्तुळाच्या केंद्रापासून त्याच्या 40 सेमी लांबीच्या जीवेपर्यंत 15 सेमी लांबीचा लंब काढला आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. तर लंब म्हणजे परपेंडिक्युलर. ओके, मग एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या सेंटर पासून एक 40 मीटर लांबीची जीवा काढलेली आहे. आता ती जीवा जर सेंटर मधनं पास होत असेल, कोणतीही गाठ सेंटर ऑफ सर्कल मधनं पास होत असेल तर त्याला आपण डायमीटर असं म्हणत असतो.
आणि कोणताही कार्ड त्याच्या सेंटर पासून पास होत नसेल तर ती नथिंग बट जीवा झालेली असेल किंवा कार्ड झालेलं असेल. ओके, तर त्या कार्डची लेंथ दिलेली आहे तुम्हाला किती मीटर दिलेली आहे? 40 सेंटीमीटर दिलेली आहे. समजा फॉर एक्झाम्पल ए बी, तर इथं लेंथ दिलेलं आहे 40 सेंटीमीटर. हा, त्याच्यानंतर लंब काढलेला आहे. लंब म्हणजे परपेंडिक्युलर. लंब जर काढला आणि त्या लंबाची लांबी आहे आपल्याला 15 सेंटीमीटर. तर मग काय काढायला विचारलं? वर्तुळाची त्रिज्या म्हणजे सेंटर ऑफ सर्कल पासून आउटर ऑफ सर्कल पर्यंतच जे अंतर असेल ते म्हणजे त्या वर्तुळाची रेडियस किंवा त्रिज्या झालेली असेल. बाय युझिंग पायथागोरस थेरम, तुम्हाला पायथागोरस राईट अँगल ट्रँगल मध्ये पायथागोरसचा थेरम जर अप्लाय जर केला तर मग ही 40 झालेली असेल बाजू, तर ही 20 सेंटीमीटर होणार आणि ही 20 सेंटीमीटर होणार, कारण की परपेंडिक्युलर हा बाय सेक्टर झालेला असेल. सो देअरफोर मग याच्यामध्ये काय झालेलं असेल? ओ हा सेंटर जर मानला आणि याच्यामध्ये जर डी जर पकडलं तर काय झालेलं असेल? ओडी स्क्वेअर इज इक्वल टू डीबी स्क्वेअर, डीबी स्क्वेअर ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर, ओडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर किंवा बीडी स्क्वेअर. हा, तर ओबी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देन त्याच्यानंतर ओडी म्हणजे 15चा वर्ग प्लस बीडी म्हणजे 20चा वर्ग. 15चा वर्ग 225 प्लस 20चा वर्ग 400 म्हणजे किती आलं? 625. म्हणजे ओबी स्क्वेअर इज इक्वल टू 625. तर ओबी इज इक्वल टू किती होऊन जाणार? 25 सेंटीमीटर. वर्गमूळ जर काढला आपण तर किती होणार? 25 सेंटीमीटर. म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या किती असायला पाहिजे? 25 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 53. मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजे वयवारीतला प्रश्न आहे. 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे मुलगी आणि आई यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे 1:5. म्हणजे एक्स ला 5 घेऊन टाकू आपण, त्यांचं वय 5x. देन त्याच्यानंतर परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल. म्हणजे 5 वर्षापूर्वीचं देऊन आहे 5 वर्षानंतर. म्हणजे टोटल जर बघितलं तर 10 वर्षाचा इफेक्ट आलेला असेल. मग 10 वर्षाच्या नंतर त्यांच्या वयांचा जो रेशो बनला तो 2:5. 5 ने मल्टिप्लाय केलं 5x प्लस 50 इज इक्वल टू 10x प्लस 20. तर मग याच्यामध्ये इकडे गेलं तर 50 मायनस 20 इज इक्वल टू 10x मायनस 5x. तर 5x इज इक्वल टू 30. तर x इज इक्वल टू 6. 6 जर मल्टिप्लाय केलं आपण पहिल्याच्या रेशोला तर मुलीचं वय होणार 6 आणि आईचं वय होणार 6 पंचे 30 वर्ष. बट आता विचारलेलं काय आहे? 6 वर्ष इथे विचारलेल्या प्रश्नामध्ये आहे. तर मुलीचे आजचे वय हे कधीचं वय झालं? 5 वर्षापूर्वीचं. मग मुलीचे आजचे वय मग हे 6 वर्ष प्लस 5, 6 आणि 5 किती वर्ष? 11 वर्ष हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. किंवा तुम्हाला सांगितलं 2 रेशो देऊन दिलेला आहे आणि काहीतरी वर्षाचा इफेक्ट पडत आहे, म्हणजे 1:5 आणि 2:5. मग रेशो कॉमन नाही आहे, नथिंग बट याच्यातला फरक जो आहे तो 3चा फरक आहे आणि याच्यातला जो फरक आहे 4चा फरक आहे. तर मग 3 ने मल्टिप्लाय करा 3 आणि 15. देन त्याच्यानंतर 4 दुने 8 आणि 5 किती पार्टचा फरक पडला? 5 पार्ट इज इक्वल टू 10. तर 1 पार्ट इज इक्वल टू 2. मग 1 पार्ट इज इक्वल टू 2. तर म्हणजे याचं वय किती झालं? 6. मायाचं वय किती होणार? 30. देन त्याच्यानंतर इथे किती होणार? 16 आणि 20 दुने 40. मग 5 वर्षाच्या अगोदर पाहिजे असेल तर याच्यातून 5 वर्ष मायनस करा किंवा 5 वर्ष याच्यात ऍड करा. म्हणजे आईचं वय किती होणार? 35 आणि 5 वर्षाच्या नंतर 40. आता 5 वर्षाच्या पूर्वी 30. कोणतंही विचारलं तरी ते तुम्ही काढू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 54. 3 संख्यांचे गुणोत्तर 1:2 ला, 2:3 ला, 3:4 असे आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36चा आहे. तर त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. संख्या काढायची आपल्याला. मग रेशो दिलेल्या संख्यांचा 1:2, 2:3 आणि 3:4. मग या संख्या अपूर्णांकात आहे, याला पूर्णांक करायचा असेल तर यांच्या संख्यांचा काय करा? छेद सारखा करा.
म्हणजे छेद सारखा करण्यासाठी बाय युझिंग एलसीएम मेथड. मग एलसीएम छेदांचा किती होणार 12. मग 12 एलसीएम करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 6 ने. ही संख्या होणार 6x. देन त्याच्यानंतर याला 4 ने मल्टिप्लाय केलं 8x आणि देन याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 9x. मग इथं दिलेलं आहे सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या म्हणजे 9x मायनस 6x इज इक्वल टू 36. तर इथं वाचलं 3x इज इक्वल टू 36 म्हणजे 3 पार्ट इज इक्वल टू 36. तर 1 पार्ट इज इक्वल टू किती झालं 12. मग एका पार्टची आपल्याला किंमत भेटलेली आहे. मग डायरेक्ट एक्स नी या संख्यांना म्हणजे गुणोत्तरांना गुणून टाका म्हणजे संख्या भेटेल. 12 छेकन किती होणार 72. 12 8 96. देन त्याच्यानंतर 12 108 म्हणजे संख्या कोणत्या असायला पाहिजे तुमच्या 72 96 108. हे कुठे दिसतं ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक सी दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो आपला पुढील प्रश्न क्रमांक 56. जर 7 ऐवजी 4 दिवसांचा एक आठवडा धरला. रेग्युलर जो आठवडा असतो आपला 1 वीक हा 7 डेजचा असतो, परंतु त्याऐवजी आपल्याला किती दिवसांचा धरायचा आहे 4 दिवसांचा एक आठवडा धरायचा आहे. सन 2014 साली फेब्रुवारी महिन्यात एकूण किती आठवडे असतील. मग तर 2014 हे सर्वसाधारण वर्ष नॉर्मल इयर आहे आणि नॉर्मल इयर मध्ये फेब्रुवारीचे किती दिवस असतात 28 डेज. आणि जर इन केस त्या ठिकाणी लीप वर्ष असतं 2012 2016 तर त्यावेळेला फेब्रुवारीचे किती दिवस असतात 29 दिवस असतात आणि वर्षामध्ये 366 आणि सर्वसाधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. तर आपल्याला 7 ऐवजी किती दिवसांचा पकडायचा आहे 4 दिवसांचा म्हणजे 28 दिवस आपल्या महिन्यामध्ये आहे आणि एक आठवडा जो आहे तो 4 दिवसांचा पकडायचा आहे. मग याचा अर्थ 7×28 म्हणजे जे की आपले 4 आठवडे राहत होते 7 दिवसांचे 4 आठवडे राहत होते तर आता 4 दिवसांचे किती आठवडे राहतील 7. म्हणून त्यामुळे प्रश्न क्रमांक 56 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे राहील. प्रश्न क्रमांक 59. खालील आकृतीचे निरीक्षण करावं. फक्त 2 भाषा बोलता येणाऱ्या लोकसंख्येचा योग्य पर्याय निवडा. फक्त 2 भाषा. मग याच्यामध्ये जर बघितलं ए होणार नाही कारण की फक्त एकच भाषा बोलताय ती म्हणजे इंग्रजी. ई चालणार नाही फक्त मराठी बोलताय आणि डी सुद्धा चालणार नाही म्हणजे ए डी हे ऑप्शन तर गेलेच. मग याच्यामध्ये जर बघितलं सी हा तिन्ही भाषामध्ये येत आहे म्हणजे ट्रँगल मध्ये पण येत आहे सर्कल मध्ये पण येत आहे आणि आपल्या स्क्वेअर मध्ये पण येत आहे. त्याच्यामुळे सी पण होणार नाही म्हणजे वाचलं कोणतं बी. बी हा कुठं कुठे येतोय आपला एक सर्कल मध्ये येत आहे आणि एक स्क्वेअर मध्ये आणि बी सुद्धा एक सर्कल मध्ये येत आहे आणि ट्रँगल मध्ये येत आहे म्हणजे 2 हे लोक जे आहेत हे लोकसंख्येचा योग्य पर्याय राहील फक्त 2च भाषा बोलणारे म्हणजे बी प्लस ए. हे ऑप्शन कुठे दिसत आहे ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर कोणतं राहणार ऑप्शन सी. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 60. कीर्तीने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी व्याजाचा दर आणि मुदत ही सारखी आहे. सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काढा. ओके मग याच्यामध्ये बोललेलं आहे तुम्हाला व्याजाचा दर काढा रेट काढा. तर रेट इज इक्वल टू SI इंटू 100 डिवायडेड बाय P इंटू टी. बट या ठिकाणी कंडिशन काय दिलेली आहे का रेट आणि टाइम हा कसा दिलेला आहे सारखा. मग टाइमला इकडे जर घेतला आपण तर या ठिकाणी काय बनलेलं असेल तुमचं आर स्क्वेअर इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट तुमचं किती आहे 432 गुणिला 100 आणि मुद्दल किती आहे तुमची 1200 रुपये. 0000 गेट कॅन्सल 12 तिरी 36 म्हणजे वाचले किती 7. मग 7 आणि हे 2 72 12 छकन 72 म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 36. तर आर इज इक्वल टू 6% हा तुमचा व्याजाचा दशादशी दर असायला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 62. पुढील संख्या मालिकेत एक्सच्या जागी कोणती संख्या असेल. आता इथं संख्या मालिका दिलेली आहे आणि त्या एक्सच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे. तर इथं बघता सिरीज ही असेंडिंग फॉर्म मध्ये दिसते. तर मग असेंडिंग फॉर्म मध्ये दिसत असेल तर त्यावेळेला मी सांगितलं की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्याच्यातला जो डिफरन्स आहे लगतच्या पदांमधला फरक जो आहे तो काढून बघण्याचा प्रयत्न करा. किंवा या सिरीज मध्ये जर बघितलं तर संख्या कुठेतरी दुपटीच्या जवळपास संख्या दिसत आहे. मग याच्यामध्ये जर पॅटर्न वापरला आपण 3 गुणिला 2 3 दुनी 6 प्लस 1 7. मग 7 गुणिला 2 प्लस 1 7 दुनी 14 ने 1 15
मग 15 गुणिला 2 प्लस 1, 15 दुने 30 आणि 1 31. मग 31 गुणिला 2 प्लस 1 म्हणजे 31 दुने 62 ने 1 63. देन त्याच्यानंतर 63 गुणिला 2 प्लस 1, 63 दुने 126 प्लस 1 म्हणजे 127. पॅटर्न कंटिन्यू फॉलो होतोय. म्हणजे तुमचं उत्तर किती असायला पाहिजे? 63. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक का असायला पाहिजे? डी असायला पाहिजे किंवा लगतच्या पदांमधला जरी फरक काढला असता. क्रमांक 64 तर आपण सविस्तर उत्तर बघूया. 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? तर मग तुम्ही आता त्या दरम्यान 51 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढली असती, विषम संख्यांची बेरीज काढली असती, मग त्याच्यातील फरक काढला असता. डोंट वेस्ट ऑफ टाइम. ओके, तो पूर्ण वेस्ट म्हणजे तुम्ही टाइम सेव्ह करा त्या प्रश्नामध्ये. आता जर बघितलं आपण 51 पासून जर संख्या बघितल्या 51, देन त्याच्यानंतर 53, 55 या पद्धतीमध्ये आपण 69 पर्यंत संख्या लिहिणार आणि त्याच पद्धतीमध्ये समसंख्या 52, 54, 56 डॉट 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 याच पद्धतीमध्ये आपण 70 ही संख्या लिहिणार. आता जर बघितलं तर 10 संख्यांमध्ये 5 संख्या विषम असतात, 5 सम असतात. मग याच्यामध्ये टोटल संख्या ज्या येतात तुमच्या 10 येत आहे. मग याच्यामध्ये 10 संख्यांमध्ये 10 आपले टोटल संख्या एकूण 20 येत आहे. मग 20 संख्यांमध्ये 10 संख्या सम झाल्या, 10 संख्या विषम झाल्या. तर परंतु समसंख्या प्रत्येक समसंख्या ही विषम संख्येपेक्षा 1 ने जास्त दिसत आहे. एकूण संख्या किती दिसत आहे? 10. मग याचा अर्थ प्रत्येक वेळा 1 1 1 1 चा फरक म्हणजे किती वेळा पडलेला असेल? 10 वेळा पडलेला असेल. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक कोणतं असायला पाहिजे होतं? ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 65 सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन किंवा पूर्णांकाचा प्रश्न म्हटला तरी चालेल. तर याच्यामध्ये 64, 36 आणि 30 संख्या दिलेली आहे, परंतु पॉइंट दिलेला आहे. मग याच्यामध्ये जर आपण ऍडिशन केली 64 आणि 36 किती झालं? 100. तसंच इथे 64 आणि 36 100 लिहून घ्या. किती अंकानंतर पॉइंट? 2 अंकानंतर पॉइंट लागायला पाहिजे. म्हणजे 100 डिवायडेड बाय 1 नथिंग बट उत्तर तुमचं किती असायला पाहिजे? 100. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर असायला पाहिजे. 67 पूजा पल्लवीपेक्षा 9 दिवसांनी मोठी आहे. पल्लवीचा जन्म शनिवार झाला म्हणजे पूजा ही मोठी आहे. म्हणजे सुरुवातीला पूजा जन्मली, नंतर 9 दिवसांनी कोण आहे? पल्लवी जन्मलेली आहे. मग पल्लवीचा जन्म कधी झाला? शनिवारी. मग याचा अर्थ 9 दिवस म्हणजे 7 दिवसाने तोच वार येतो. मग 9 दिवसामधनं 7 दिवस जर गेले तर वाचले किती? 2 दिवस. पुढे जाणार की मागे? मोठी असल्यामुळे ती समोर गेलेली आहे. मग मोठी जे असेल ती मागे येणार. म्हणजे 2 दिवस मागे. 2 दिवस मागे. मग शनिवारच्या 2 दिवस मागे म्हणजे तुमचं कोणतं येणार? शुक्रवार, गुरुवार. म्हणजे कोणता वार यायला पाहिजे? पूजाचा जो जन्म झाला किंवा पूजा कोणत्या वारी जन्मली? तर कोणत्या वारी जन्मली? गुरुवारी हा तुमचा वार यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असेल. क्रमांक 68 एका टोपलीत असणाऱ्या गुलाबांच्या फुलांपैकी प्रत्येकी 8, 12 व 16 असे गुलाब घेऊन हार केल्यास प्रत्येक वेळी अनुक्रमे 4, 8 व 12 गुलाब उरतात. तर त्या टोपलीत किती गुलाब असतील? म्हणजे हा जो प्रश्न आहे हा लसावे व मसावे या घटकावरचा प्रश्न आहे. मग सांगितलेलं होतं का वेगवेगळे फुलं उरत आहे. तर मग या वेळेला दिलेल्या पहिल्या संख्यांचा लसावी काढा. म्हणजे 8, 12 आणि 16 या मल्टिपल मध्ये संख्या दिसत आहे. तर यांचा एलसीएम जर विचार केला तर 16 दुने 32, 16 तेरी 48, 48 ला 1248 आणि 8 छकन 48 म्हणजे लसावी किती झाला तुमचा? 48 लसावी झाला. बट 8 फुलांचा हार जर बनवला तर 4 फुलं उरायला पाहिजे. म्हणजे 8 मधनं 4 गेले तर किती उरणार? 4. मग 12 फुलांचा हार जर बनवला तर 8 फुलं उरायला पाहिजे. म्हणजे 8 वजा केले तरी किती फुलं उरणार? 4. आणि 16 फुलातून आपण 12 फुलं जर वजा केले तर किती फुलं उरणार? 4 फुलं. हे सारखे फुलं उरत आहे. म्हणजे याच्यातून ही संख्या जर वजा केली तर एक्झॅक्ट बरोबर राहील. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे 48 मायनस 4 म्हणजे किती असायला पाहिजे? 44 कमीत कमी फुले असायला पाहिजे त्या टोपलीमध्ये. त्या वेळेला ती कंडिशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असतं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 70 एक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहे की दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवतो, तर दुपारी 1:30 वाजता त्या घड्याळाचा तास काटा कोणती दिशा दर्शवतो? म्हणजे तुम्हाला घड्याळ जर काढलं तर 12 वाजताची जी पोझिशन आहे
त्या 12 वाजता तास काटा आणि मिनिट काटा एकत्र झालेले असतील आणि ती जी दिशा आहे ती दिशा कोणती झालेली आहे? ईशान्य. आता जर बघितलं ईशान्य जी आहे, ओके, तर ईशान्य ही जी दिशा आहे या पोझिशनला असायला पाहिजे होती, बट ती 45 अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झालेली आहे. हा, तर मग काय म्हणताय? 1:30 वाजता. मग आता जर 1:30 वाजता तर जर पोझिशन जर काढली आपण काट्यांची, समजा या पोझिशनला ते काटे असतील, तर मग ही दिशा म्हणजे इथली दिशा इथे ट्रान्सफर झालेली असेल, म्हणजे इथली जी दिशा आहे ती कोणती असणार? पूर्व. मग तास काटा 1:30 वाजता कोणती दिशा दाखवेल? पूर्व. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर सी हे असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 71 कडे वळूया. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेस किती वेळा येतील? मग विरुद्ध दिशेला जर बघितलं आपण की 12 तासाच्या कालावधीमध्ये 11 वेळा येत असतो आणि एक वेळा येत नाही, ती वेळ म्हणजे 6 वाजताची. मग आपण जर बघितलं सकाळी 7 ते सायंकाळी 7 म्हणजे किती तास झाले? 12 तास. मग 12 तासामध्ये किती वेळा? 11 वेळा येतील. देन त्याच्यानंतर 7 वाजल्यापासून तर रात्रीचे 11 वाजेपर्यंत म्हणजे किती तास झालेले असतील? 7 अन् 4 ते 11 म्हणजे एका तासामध्ये एक वेळा. मग 7 ते 11 या कालावधीमध्ये किती वेळा? 4 वेळा. म्हणजे पहिलं 11 वेळा, नंतर 4 वेळा, म्हणजे टोटल 11 प्लस 4 म्हणजे टोटल किती वेळा येतील? 15 वेळा यायला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 71 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 73. सर्व गोल त्रिकोण आहेत, काही त्रिकोण चौकोन आहेत, म्हणून सर्व गोल चौकोन आहेत. हा आपला विधाने व त्यावरचं अनुमान या चॅप्टरवर म्हणजे सिलॉजिझमचा पोर्शन आहे. तर बघितलं आपण याच्यामध्ये सिलॉजिझमचं कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला दिलेल्या विधानाच्या आधारे त्यांची वेन आकृती तयार करून घेत असतो आणि निघणारा निष्कर्ष आपण त्या वेन आकृत्यांवरून ठरवतो. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण या दिलेल्या विधानांची एक वेन आकृती तयार करूया. सर्व गोल त्रिकोण आहेत. समजा याला गोल पकडला आपण, सर्व गोल हे त्रिकोण आहेत. आता सर हे पण गोलच काढले. आपल्याला घटक दर्शवत असताना मोस्ट ऑफ द आपण घटकांचा संबंध दर्शवण्यासाठी वेन आकृत्यांमध्ये सर्कल ही डायग्राम आपण वापरत असतो. त्या अनुषंगाने आपण डिनोट केलेला आहे, डिफाईन केलेला आहे. तर मग याच्यामध्ये आपला पहिला जो विधान होता, सर्व गोल त्रिकोण आहेत, काही त्रिकोण चौकोन आहेत. आता जर विचार केला तर काही त्रिकोण हे चौकोन झालेले आहेत, परंतु याच्यामध्ये जर बघितलं तर काही त्रिकोण म्हणजे पार्शली डिफाईन केलेला आहे बाय त्यांचा जो संबंध आहे तो अंशात्मकपणे दाखवलेला आहे. तर त्याच्यामुळे काही जे गोल आहे ते चौकोन होण्याची पॉसिबिलिटीज आहे. म्हणजे या पद्धतीची सुद्धा आकृती वेन आकृती तयार होऊ शकते. मग या दोन वेन आकृत्याच्या आधारे आपल्याला तो आता अनुमान करायचा आहे. तर आपल्याला जर बघितलं, पहिलं नेहमीच सत्य आहे हे सांगता येणार नाही, नेहमीच असत्य आहे. आता या ठिकाणी असत्य होत आहे परंतु या ठिकाणी सत्य होत आहे, म्हणजे ते पण चालणार नाही. मग याच्यामध्ये खात्रीने सांगता येत नाही हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल. आणि वरील सर्व सत्य आहे हे तर राहणार नाही. म्हणजे तुमच्या प्रश्न क्रमांक 73 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 74. 8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे. तर एक पुस्तक व 2 पेन यांची एकूण किंमत काढा. म्हणजे 2 अननोन्स अँड 2 इक्वेशन्स दिलेल्या आहे. तर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला 2 इक्वेशन म्हणजे पुस्तकची किंमत एक्स पकडा आणि पेन जर आपण वाय जर पकडलं तर याच्यामध्ये 8x प्लस 5y इज इक्वल टू 420 आणि सेकंड इक्वेशन 5x प्लस 8y इज इक्वल टू 321. आता 2 अननोन्स अँड 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर एखाद्या व्हॅल्यूने एक व्हॅल्यू ही सारखी करा. मग सारखं करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण ही संख्या जर पटीत असती
तर आपण डायरेक्ट केलं असतं, परंतु पटीत दोन्ही संख्या पटीत नसल्यामुळे त्यांना मल्टिप्लाय करावं लागेल. मग 5 न मल्टिप्लाय केलं 8 पंचे 40 x 5 5 25 y इज इक्वल टू 5 न मल्टिप्लाय केलं 5 2 10 0 हातचा ये 25 आणि 1 21. देन त्याच्यानंतर याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल 8 पंचे 40 8 8 64. देन त्याच्यानंतर 8 न मल्टिप्लाय केलं 8 8 2 16 6 हातचा ये 8 3 24 ने 1 25. मग आपल्याला 2 अननोन 2 इक्वेशन करायचं, तर या इक्वेशन मधनं ही इक्वेशन वजा केलं तर 40x गेट कॅन्सल. मग 64 मधून 25 गेले तर मग वाचेल की तुमचे 9 आणि देन हातचा य म्हणजे 39y इज इक्वल टू 8 6 देन त्याच्यानंतर 4 4 6 8 हे वाचेल. y इज इक्वल टू 4 6 8 डिवायडेड बाय 39. तर y इज इक्वल टू 39 1 जा 39 म्हणजे वाचेल किती तुमचे 7 म्हणजे 78. 78 मध्ये किती वेळा भाग जाणार 2 वेळा. म्हणजे y ची म्हणजेच आपण y म्हणजे काय पकडलेलं होतं पेन. मग एका पेनाची किंमत किती झाली 12 रुपये झाली. मग पुट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 और 2 कुठे एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करा म्हणजे x ची किंमत भेटेल. मग या ठिकाणी आपण पुट जर केलं तर 8x प्लस 12 पंचे 60 इज इक्वल टू 420. मग सो देअरफॉर 8x इज इक्वल टू 420 मायनस 60. मग x इज इक्वल टू 360 भागीला 8. तर 4चा जर भाग टाकला 2 वेळा 4चा भाग टाकल्याच्या मध्ये 9. मग देन त्याच्यानंतर 90 मध्ये 2चा भाग म्हणजे किती होणार 45. म्हणजे एका पुस्तकाची जी किंमत होईल ती किती होणार 45 रुपये होईल. मग आता काय विचारलं एक पुस्तक म्हणजे 45 रुपये व 2 पेन म्हणजे 12 दुने 24 यांची एकत्रित किंमत. मग एकत्रित किंमत किती रुपये होणार 69 रुपये म्हणजे 69 रुपये. म्हणजे इथे जर बघितलं तर प्रश्न क्रमांक 74 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे राहील. पुढील प्रश्न क्रमांक 78. एन हा वर्गात 5व्या क्रमांकावर आहे, एस हा शेवटच्या क्रमांकावरून 8वा आहे. जर टी हा एन नंतर 6वा आणि एन आणि एस च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत. हा जो प्रश्न आहे हा क्रम व मोजणी या घटकांवरचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एन हा वर्गात 5व्या क्रमांकावर आहे म्हणजे एन चा सुरुवातीपासून 5वा क्रमांक आहे आणि एस हा शेवटच्या क्रमांकावरून 8वा आहे. जर टी हा एन नंतर 6वा म्हणजे टी हा एन नंतर 6वा म्हणजे याचा क्रमांक कितवा येणार 11. ओके. तर देन त्याच्यानंतर इथं विचारलेलं आहे टी हा एन नंतर 6वा आणि एन आणि एस च्या मध्यभागी. एन आणि एस च्या जर मध्यभागी होत असेल म्हणजे याचा अर्थ एन पासन टी पर्यंत जेवढे काही विद्यार्थी असतील तेवढेच विद्यार्थी टी पासन एस पर्यंत असणार आहे. म्हणजे याचा अर्थ इकडे जर 6 विद्यार्थी याच्यापर्यंत होत असेल तर याचा अर्थ इथून सुद्धा 6 विद्यार्थी याच्यापर्यंत होणार. म्हणजे 8 आणि 6 किती झालेले असेल 14. मग आपल्याला कोणत्याही विद्यार्थ्याचा रांगेतील सुरुवातीपासून आणि शेवटून जर क्रमांक जर भेटलेला असेल आणि टोटल विद्यार्थी काढायचे असेल टोटल स्टुडंट इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1 म्हणजे दोन्ही साईडची पोझिशन -1 करत असतो. म्हणजे 11 प्लस 14 मायनस 1 म्हणजे 25 मायनस 1 म्हणजे किती व्हायला पाहिजे 24. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न. ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात, बी या व्यक्तीला तेच काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 4 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ए ला एकट्याला किती दिवस लागतील. काम व कारचा प्रश्न आहे आणि उडान अकॅडमीचे विद्यार्थी विदिन द 5 सेकंड मध्ये हा प्रश्न सोडवतील. ओके. तर ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागत आहे. बी या व्यक्तीला तेच काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. यांचा एलसीएम घ्या. 15 आणि 20 चा एलसीएम म्हणजे टोटल वर्क होऊन जाणार. मग 60 युनिट ऑफ वर्क करण्यासाठी ए हा किती दिवस घेणार 4 युनिट पर डे काम करेल. देन त्याच्यानंतर हा 3 युनिट पर डे काम करेल. देन दोघांनी 4 दिवस काम केले म्हणजे 4 डेज वर्क 4 दिवसांचं दोघांचं एकत्रित काम
म्हणजे किती होणार, एका दिवशी 7 युनिट काम होत आहे. 7 गुणिला 4, 7 किती झालेलं असेल, 28 युनिट काम झालेलं असेल. रिमेनिंग वर्क म्हणजे शिल्लक काम, रिमेनिंग वर्क 60 मायनस 28, 60 मायनस 28 म्हणजे वाचले किती, 32 युनिट. मग 32 युनिट काम कोण करेल, एकटा ए. मग ए ला शिल्लक काम करण्यासाठी म्हणजे 32 युनिट काम करण्यासाठी एका दिवशी हा 4 युनिट काम करत असेल तर किती दिवस लागेल, 8 दिवस लागेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे तर तुमचं बरोबर राहील. याच पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असेल विदिन द 5 सेकंड मध्ये तर आपल्या उडान अकॅडमीचे क्लासेस तुम्ही जॉईन करत चला. पुढील प्रश्न क्रमांक 83. एका वर्तुळात 5 मुले बसली आहेत. ए हा आर आणि डी च्या मध्ये बसलेला आहे. एस हा व्ही च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. आर हा एस च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. तर ए च्या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे. हा जो प्रश्न दिसतोय आपल्याला सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे आणि ती सिटिंग अरेंजमेंट ही वर्तुळाकार दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5 विद्यार्थी दिलेले आहेत. तर ए हा आर आणि डी च्या मध्ये बसलेला आहे. म्हणजे डी इकडे पण असू शकतं, आर इकडे चेंजिंग होऊ शकतं, हरकत नाही. देन त्याच्यानंतर आता आर आणि डी बद्दल बोललेलं आहे. तर मग आर आणि डी बद्दल कुठे पॉइंट दिसतंय का, तर बघा इथे दिसत आहे तुम्हाला. आर हा एस च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. आर हा कोणाच्या, एस च्या डाव्या बाजूला बसलेला. ओके चला, हा पण पॉइंट क्लिअर झाला. देन त्याच्यानंतर एस बद्दल पॉइंट बोललेला आहे. एस हा व्ही च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. एस हा कुणाच्या हातावर, व्ही च्या डाव्या हातावर बसलेला आहे. आता पाचही लोक जे आहेत ते सेटिंग अरेंजमेंट त्यांची झालेली आहे. मग तिथं बोललेलं आहे ए च्या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे. मग हा ए जर बघितलं आपल्या अपोजिटला दिसतंय म्हणजे तुमचा डावा हात असायला पाहिजे. म्हणजे नथिंग बट कोण बसायला पाहिजे, ए च्या उजव्या हातावर जर बघितलं आपण वरून तर आर ह्या बसायला पाहिजे. म्हणजे या प्रश्न क्रमांक 83 च उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असायला पाहिजे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 86. मुंबई ते नागपूर हे अंतर 750 किलोमीटरचे आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 किमी व 55 किमी तासी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील. मग आपण वेग वेळ अंतर या घटकामध्ये आपण शिकत असताना मी सांगितलेलं होतं की दोन्ही गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघत असे तर त्यांच्या वेगांची ऍडिशन होणार. ओके, तर मग आपण मुंबई ते नागपूर हे अंतर जे आहे ते अंतर 750 किलोमीटरचं मानलं आणि इथून निघणारी जी गाडी असेल ती 70 किलोमीटर पर आवर आणि नागपूरहून सुटलेली जी गाडी आहे ते 55 किलोमीटर पर आवर. म्हणजे मग दोन्ही गाड्यांचा वेग म्हणजे टोटल जो वेग होऊन जाणार तुमचा 70 प्लस 55 म्हणजे किती होणार, 125 kmph म्हणजे किलोमीटर पर आवर वेगाने आपल्याला 750 किलोमीटर कापण्यासाठी किती वेळ लागेल. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स आहे आपलं 750 आणि स्पीड आहे आपली 125. तर 25चा भाग 25 5 125, 25 तिरी 75, 5चा भाग 6 वेळा म्हणजे 6 तासाच्या नंतर त्या गाड्या एकमेकांना भेटलेल्या असतील. मग त्या गाड्या किती वाजता निघालेल्या होत्या, सकाळी 9 वाजता. 9 आणि 6 म्हणजे किती झालेलं असेल, 15. म्हणजे 15च म्हणजे दुपारी 3 वाजता, 15 म्हणजे दुपारी 3 वाजता त्या भेटलेल्या असतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 86 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 89. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि तिच्या डाव्या बाजूला 90 अंशाच्या कोनातून वळते. नंतर ती 50 मीटर चालते. आता तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते आणि 15 मीटर चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देशित करते. म्हणजे हा जो प्रश्न आहे दिशा व अंतर म्हणजे रिझनिंग मधला प्रश्न आहे. तर सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालते, ओके, माहित नाही, आणि तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळून ती 50 मीटर चालते. डावीकडे वळली आणि 50 मीटरचं अंतर चालली. देन त्याच्यानंतर आता उजव्या बाजूला 135 अंशात वळते. आता जी चालण्याची जी पोझिशन होती ही होती, मग 135 अंश उजव्या बाजूने. मग जर विचार केला तर हा तुमचा राईट अँगल ट्रँगल असेल. 135 म्हणजे ह्या साईडनी ते चालणार
आणि या साईडनी ती 15 मीटरचं अंतर चालत आहे. तर देन त्याच्यानंतर विचारलाय तिच्या उजव्या आपल्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल. तर मग ही चालण्याची पोझिशन झाली. मग डावा हात म्हणजे या दिशेला असेल, मग ही जी दिशा असते तर बघितलं आपण तर ही दिशा पूर्व आणि ही जी दिशा जर बघितली तर ईशान्य दिशेला तिचा डावा हात असेल. तर म्हणजे ऑप्शन आपला प्रश्न क्रमांक 89 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हे राहील. मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 90. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 6 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळा एवढे असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? म्हणजे एक मोठा वर्तुळ आहे, त्याचं क्षेत्रफळ हे समजा A1 प्लस A2 या दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळा एवढे जर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे असं विचारलं. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पाय आर वन स्क्वेअर प्लस पाय आर टू स्क्वेअर. मग याच्यामध्ये पाय पाय जर कॉमन काढला आपण पाय पाय गेट कॅन्सल तर मग आर स्क्वेअर इज इक्वल टू R1 म्हणजे किती सेंटीमीटर देऊन आहे 6 6 6 36 प्लस 8 चा वर्ग 8 8 64. मग आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 तर आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजे मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या असायला पाहिजे ती 10 सेंटीमीटर असायला पाहिजे. म्हणजे प्रश्न क्रमांक 90 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे असेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 97. ताशी 60 किमी वेगाने जात असलेल्या एका रेल्वेने 1500 मीटर लांबीचा बोगदा 2 मिनिटात पार केला तर त्या रेल्वेची लांबी किती? म्हणजे टोटल आपल्याला लांबी काढायची आहे, म्हणजे अंतर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मग स्पीड जे दिलेली आहे रेल्वेची 60 किलोमीटर पर आवर म्हणजे याला मीटर पर सेकंद मध्ये करूया. आणि टाइम जो दिलेला आहे 2 मिनिट म्हणजे याला सेकंद मध्ये करण्यासाठी म्हणजे 120 सेकंद. मग आता याच्यामध्ये आपण 6चा जर भाग टाकला 6 3 18 6 10 60 आणि 3चा भाग जर टाकला तर याच्यामध्ये 40. मग 4 पंचे 20 आणि ते 2 शून्य म्हणजे 2000 मीटर टोटल लांबी होऊन जाणार. मग याच्यामध्ये एखादी प्लॅटफॉर्म किंवा बोगदा किंवा एखादी पूल ओके ब्रिज असेल त्यांना क्रॉस करत असेल त्यावेळेला टोटल लांबी इज इक्वल टू रेल्वेची लांबी प्लस पुलाची किंवा बोगद्याची लांबी घेऊया. तर मग याच्यामध्ये रेल्वेने 1500 मीटर लांबीचा बोगदा पार करत आहे म्हणजे बोगद्याची लांबी 1500 मीटर दिलेली आहे. म्हणजे रेल्वेची लांबी इज इक्वल टू टोटल लांबी मधनं आपल्याला बोगद्याची लांबी जी दिलेली आहे ती 1500 मीटर दिलेली आहे. ती वजा जर केली तर आपल्याला रेल्वेची लांबी मिळेल. म्हणजे 500 मीटर ही रेल्वेची लांबी होऊन जाईल. म्हणजे आपला प्रश्न क्रमांक 97 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी घेऊन जाईल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 98. एका भ्रमणध्वनी संचाची दर्शनी किंमत 48,000 रुपये असून विक्रीची किंमत 44,000 रुपये असेल तर शेकडा सूट किती? मग शेकडा सूट काढायची आपल्याला तर आपल्याला 48,000 रुपयाची वस्तू आता 44,000 रुपयाला मिळताय म्हणजे किती हजार रुपये आपल्याला सूट मिळाली? 4,000 रुपयाची सूट मिळाली. किती हजार रुपयावर? 48,000 रुपयावर गुणीला काय करणार 100. जर कॅल्क्युलेट केलं आपण 0 0 0 0 0 गेट कॅन्सल. 4चा भाग 48 मध्ये 12 वेळा आणि देन 12 मध्ये 4चा भाग 3 वेळा 12 देन 4चा भाग 100 मध्ये 25 वेळा म्हणजे 25/3. मग 3चा भाग 25 मध्ये 8 3 24 आणि 1/3 म्हणजे 0.333%. म्हणजे तुमचं शेकडा जे सूट असायला पाहिजे ती 8.333. म्हणजे प्रश्न क्रमांक 98 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उडान खाकी पेपर क्रमांक 49 या पेपर मधील जे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न होते व इझी लेवलचे सुद्धा प्रश्न होते याची सविस्तर उत्तरे आपण उडान अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या समोरील सुद्धा होणारे पेपर हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मदत करतील आणि त्यांना खाकीचे जे स्वप्न पाहिलेले आहेत ते विद्यार्थ्यांना साकार होईल या अनुषंगानेच आपले पेपर्स राहतील.
आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी त्यांना जास्तीत जास्त आपल्या उडान अकॅडमी चंद्रपूर या उडान खाकी पेपर टेस्ट सिरीजचा फायदा होईल. तर अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी आपलं उडान अकॅडमी चंद्रपूर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.